नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे गायत्री आणि रणजित या फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रयत्न नाही, चांगला डावच रचलेला असतो तेजसला फसवण्याचा. तर इथे तेजसला जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी त्या दोघांनी केलेली असते आणि इथे ठरल्याप्रमाणे पोलीस येतात आणि तेजसला अरेस्ट करून घेऊन जातात. तर इथे गायत्री आणि रणजित दोघेजण आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेले असतात. पण इथे त्या लोकांना एका गोष्टीची जाणीव नसते की तेजस आता एकटा नाही आहे. त्यावेळेला तो एकटा होता, पण आता त्याच्याबरोबर त्याच्यावरती अपार प्रेम करणारी त्याची बायको आहे आणि ती म्हणजे मानसी. तर इथे मानसी तेजसला सुखरूप आणि ते सुद्धा निर्दोष सिद्ध करते आणि मानाने घरी घेऊन येते. त्यामुळे इथे आता जेव्हा मानसी तेजसला निर्दोष सिद्ध करते, तेव्हा रणजित आणि गायत्री या दोघांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे मानसी आता कशा पद्धतीने तेजसच्या बाजूने पुरावे गोळा करते, ते पुरावे ती कोर्टामध्ये सादर करते आणि तेजसला कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध करते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे गायत्रीला काही करून तेजसला जेलमध्ये टाकायचं आहे, कारण तिला प्रभूंचं घर बळकावायचं आहे. ते घर पाडून तिला तिथे खूप मोठा टॉवर उभा करायचा आहे, जेणेकरून प्रभूंचा जो इतिहास आहे तो नष्ट होईल आणि त्यासाठी गायत्री प्रयत्न करत असते आणि त्यासाठी रणजितसुद्धा तिची साथ देत असतो. रणजितला दुसरं कशाशीही घेणं देणं नाही आहे, त्याला फक्त मानसीजवळ घेणं देणं आहे. इथे जर तेजसलाच बाजूला केलं, तो जर जेलमध्ये गेला किंवा मेला तर मानसी माझी होईल असं तेजसला वाटत असतं आणि त्याचा प्रेक्षकांनो हा खूप मोठा गैरसमज आहे. कारण मानसीला रणजितमध्ये जरासुद्धा रस नाही आहे. तिने तेजसबरोबर लग्न केलं आहे आणि तिचं तेजसवरतीच प्रेम आहे. तिने मनापासून तेजसला आपला नवरा म्हणून स्वीकारले, कारण तेजसने त्यावेळेला तिच्या वडिलांची साथ दिली होती, ज्या वेळेला संपतरावांबरोबर कुणीच नव्हतं. त्यामुळे मानसीला माहिती असतं की तेजस मनाने खूपच जास्त चांगला आहे. म्हणून रणजित जरी श्रीमंत असला, त्याच्याकडे गाडी, बंगला, कंपनी, तो स्वतः बिझनेसमॅन असला तरीसुद्धा तिला ते काहीही नको असतं, कारण तो माणूस म्हणून त्यावेळेला तिची साथ दिलेली नसती. ज्या वेळेला तिला गरज होती, तिच्या वडिलांना गरज होती, त्यावेळेला रणजित लग्न मंडपातून निघून गेला होता मानसीची साथ सोडून. आणि ही गोष्ट मानसी कधीही विसरू शकत नसते आणि तेजस तेव्हा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा होता. म्हणून तिने आता जरी इथे तेजस गरीब आहे, त्याच्याकडे नोकरी नव्हती, पण तरीसुद्धा तिने तेजसची साथ नाही सोडली. तिने त्याला चांगल्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केला, त्याला नोकरी करायला सांगितली आणि तीसुद्धा सरकारी नोकरी. तर इथे आता मानसीचं तेजसवरती किती प्रेम आहे ते तर आपण बघतोच आहे. पण इथे गायत्री आणि रणजित हे दोघंजणं त्या दोघांचं प्रेम बघून आता त्यांना कसं वेगळं करता येईल, त्यांना कसा त्रास देता येईल याच्याकडे लक्ष देत असतात. तर इकडे तेजस प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो. तेजसला जर सगळ्यांच्या नजरेत पाडायचं असेल तर त्याची नोकरी जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याला इथे गायत्रीने आणि रणजितने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. संक्रांत असते आणि संक्रांतीच्या दिवशी खूपच जास्त मानसी सुंदर दिसत असते आणि त्यावेळेला गायत्रीने रणजितला घरी येण्याचं आमंत्रण दिलेलं असतं. मानसीने गायत्रीच्या विरोधात एक निर्णय घेतलेला असतो. तिने गीताला संक्रांतीसाठी बोलावलेलं असतं. तिला हळदी कुंकू लावून ती इथे वाणसुद्धा देते आणि हा निर्णय तिचा गायत्रीला अजिबात पटलेला नसतो. पण मानसी म्हणते, गीता बहिणी, तुम्ही आहे ना ह्या वेळेला बाहेर आहात, मी तुम्हाला बाहेर वाण दिलं आहे, पण पुढच्या वर्षी आपण दोघीजणी एकत्र घरामध्ये मकर संक्रांती साजरी करू आणि तेव्हा मी तुम्हाला घरामध्ये वाण देईन. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की तू माझ्या विरोधात जातेस, तुला कळतं आहे का? सांगितलं होतं ना हिला घरी घ्यायचं नाही म्हणून. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही घरात घेऊ नको असं म्हणालात, तुम्ही अंगणात घेऊ नको असं नाही म्हणालात ना? गीता बहिणी अंगणात आहेत, त्या घरामध्ये नाही येऊ शकत, पण मी तर त्यांना वाण द्यायला बाहेर येऊ शकते ना.
असं ती आता म्हणते. तर इकडे तेजसला फसवण्यासाठीचा जो गायत्रीने प्लॅन केलेला असतो तो म्हणजे तिने त्याच्या कपाटामध्ये पैसे ठेवलेले असतात. तर रणजितने त्याच्या फाईलमध्ये ज्या फाईल चेक करून त्याच्यावरती साईन करायची असते त्या फाईलमध्ये एक बेकायदेशीररित्या असणारा पेपर त्याच्यामध्ये ठेवलेला असतो. आणि ही बातमी जेव्हा पोलिसांना कळते तेव्हा ते विचारतात की ही फाईल कुणी चेक केलेली आहे. तेव्हा तेजस प्रभू असं नाव सांगितलं जातं आणि त्यानंतर तो पेपर खूप चुकीचा आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसेसुद्धा घेतले असतील हे आता सगळं समोर येतं. त्यामुळे तेजसला अरेस्ट करण्यासाठी घरी आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते म्हणत असतात की तेजस प्रभू कोण आहे. तेव्हा तेजस म्हणतो की मीच आहे. तेव्हा त्यांना अरेस्ट करा असं सांगण्यात येतं. तर त्यांनी एका अशा पेपरवरती साईन केले जो सगळ्या दृष्टिकोनातून धोक्याचा आहे. ते काम जर सुरू झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यांनी विचार न करता त्याच्यावरती साईन केले. आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्या सरकारच्या सुद्धा आणि त्याचबरोबर कामाच्या विरोधात आहे. त्यासाठी त्यांनी पैसे घेतलेत का म्हणून त्यांच्या रूमची झडती केली जाते. तेव्हा कपाटामध्ये इथे शर्टच्या खाली तेजसचे जिथे शर्ट असतात त्याच्या खाली गायत्रीने पैशांचे 2 बंडल ठेवलेले असतात आणि त्याबद्दल मानसीला आणि तेजसला दोघांनाही काही माहिती नसतं. आणि प्रेक्षकांनो आता ठरल्याप्रमाणे इथे गायत्री आणि रणजित दोघेजण एकत्र आलेले असतात. जेव्हा रणजित मानसीला तिळगुळ द्यायला जातो मानसी म्हणते नाही मी माझ्या नवऱ्याच्या हातूनच तिळगुळ घेणार. पण इथे आता तेजस तिळगुळ द्यायला जातो मानसीला आणि मानसी त्याच्या हातातून तो तिळगुळ खातेसुद्धा. तेव्हा रणजितला खूप जास्त राग येतो. तिचं किती इथे प्रेम आहे तेजसवरती ते त्याला दिसत असतं. तो म्हणतो की लवकरात लवकर या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं पाहिजे. पण आता खूप उशीर झालेला असतो कारण मानसी कधीच तेजसला सोडून जाणार नसते. तेजसने सुद्धा खूप प्रयत्न केलेले असतात पण इथे आता खूप मोठं वादळ आलेलं असतं. तेजसला अरेस्ट करण्यासाठी पोलीस आल्यानंतर मानसी म्हणत असते तेजसने काय नाही केलंय. तेव्हा तेजस म्हणतो पण माझी चुकी काय मला तुम्ही का अरेस्ट करताय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही एक अशी फाईल आहे जी कुणीही मंजूर केलेली नाही आहे पण तुम्ही ते काम मंजूर का केलेत. ते आपल्या इथे सरकारच्या नियमामध्ये बसत नाही आणि अशा कामाला तुम्ही परवानगी दिलेली आहे जी इथे समाजाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या दृष्टिकोनातून खूपच जास्त हानिकारक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता अरेस्ट करण्यात येत आहे. तेव्हा इकडे तुम्ही नियम मोडलेला आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या विरोधात गेलात हे अनेक आता त्याच्यावरती आरोप झालेले असतात. हे सगळं कारस्थान ह्या रणजितचं असतं आणि गायत्रीचं. तेव्हा मानसी म्हणते हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हे कधीच असं करू शकत नाही. तेजस चुकीचं काम कधीच करू शकत नाही. माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. तरीसुद्धा पोलीस तेजसला अरेस्ट करून घेऊन जातात. मानसी खूप थांबवण्याचा प्रयत्न करते. तेजस सांगत असतो की हे पैसे माझे नाही आहेत याबद्दल मला काही माहिती नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते की सकाळी मी कपाट लावले सकाळी तर पैसे नव्हते मग आता कुठून आले आणि सकाळपासून तेजस ऑफिसमध्ये आहेत ते कुठून इथे पैसे ठेवणार. मी सांगते ना तुम्हाला मी सकाळीच कपाट आवरले तेव्हा जर पैसे नव्हते तर पैसे आले कुठून. असे अनेक प्रश्न आता उभे राहिलेले असतात. त्याच्यानंतरला तेजसला अरेस्ट करून घेतल्यानंतर इकडे मानसी आता खूपच जास्त व्याकुळ होते. ती खाली बसते अंगणामध्ये आणि रडायला लागते. तेव्हा इकडे तात्यासाहेब येतात तिची बॅग घेऊन आणि म्हणतात की आत्ताच्या आता तू इथून निघून जा तुझ्या आईबरोबर. तू इथे नको राहू. काय माहिती अजून काय काय बघावं लागेल. तर इकडे तात्यांना माहिती असतं हे सगळं कारस्थान गायत्रीचं आहे आणि मानसी त्या घरामध्ये राहते त्याला नडते म्हणूनच तिने हा सगळा राग तेजसवरती काढला आहे हे तात्यांना कळलेलं असतं. त्यामुळे ते गायत्रीलाच आता काही न बोलता मानसीला तिथून जायला सांगत असतात. तेव्हा मानसी म्हणते की तुम्ही असं काय बोलताय. माझा नवरा अडचणीत असताना मी त्यांना सोडून जाऊ असं म्हणताय तुम्ही. मी गेल्यानंतर काय होणार आहे. तेजस निर्दोष सिद्ध होणार आहेत का. असं नाही होणार आहे तात्या. हे बघा तुम्ही मला इथून जायला सांगू नका. मी कुठेच नाही जाणार आहे. तेजसने काय नाही केलं आहे. मी त्यांना निर्दोष सिद्ध करेन. मला माहिती आहे कपाटामध्ये पैसे नव्हते. मी सकाळी कपाट लावले तेजस गेल्यानंतर. मग तेजस जर घरामध्येच नाही आहेत तर कपाटामध्ये पैसे येतील कुठून. तेव्हा तात्या म्हणतात तू त्याला निर्दोष सिद्ध करणार आहेस. तेव्हा मानसी म्हणते हो मी तेजसला निर्दोष सिद्ध करेन आणि मानाने घरी घेऊन येईन. पण त्यानंतर तुम्ही आमच्या दोघांचं लग्न आमच्या दोघांचं नातं मनापासून स्वीकारायचं चालेल ना तात्या. तेव्हा तात्या म्हणतात ठीक आहे चालेल. तेव्हा इथे गायत्रीने आता शपथच घेतलेली असते की काही झालं तरीसुद्धा तेजसला निर्दोष सिद्ध करायचं. पण इथे आता रणजित आणि गायत्री दोघेजण घाबरलेले असतात. मानसी कसं काय तेजसला निर्दोष सिद्ध करणार आणि जर केला तर या दोघांचं नातं जर तात्यासाहेबांनी स्वीकारलं
तर मात्र या दोघांना कुणीही वेगळं करू शकणार नाही हे रणजितला सुद्धा माहिती असतं आणि गायत्रीला सुद्धा. मग आता इथे मानसी नव्याने सुरुवात करते. जिथून इथे तेजस काम करत असतो तिथून सुरुवात करते आणि ती म्हणते की नक्कीच तेजसला फसवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करत आहेत. मागच्या वेळेला सुद्धा त्यांना कुणीतरी लाच द्यायला आलं होतं, त्यांनी लाच घेतली नव्हती, पण तो प्रँक होता. ती सगळी कामाची एक प्रोसेस होती. त्यानंतर मानसी तेजसला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला जाते. तिथे जाऊन ती विचारते की मला सांगा, ह्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही अशा कुठल्या फाईल तुम्ही चेक केल्या आहेत त्याबद्दल मला सांगा. तेव्हा तेजस सांगायला लागतो की देसाई आले नव्हते म्हणून त्यांचं काम मला करायला सांगितलं होतं. मी माझं काम केल्यानंतर त्यांच्या ज्या 4-5 फाईल होत्या त्या मी चेक केल्या आणि व्यवस्थित एक एक पान वाचून मी चेक केलेलं आहे आणि नंतरच साईन केलेत. एक शेवटची फाईल राहिली होती आणि तेव्हा मला मोठ्या सरांनी आतमध्ये केबिनमध्ये बोलावलं आणि मी तिथे गेल्यानंतर कुणीतरी त्या फाईलमध्ये गडबड केली आणि त्याच फाईलमध्ये असा पेपर सापडला आहे ज्याच्यावरती सही करायला नको हवी होती. तेव्हा मानसी म्हणते ती फाईल कुठली होती मला सांगू शकतं का. तेव्हा तेजसच्या फाईलचं नावसुद्धा सांगतो आणि येलो कलरची फाईल आहे असं सुद्धा सांगतो. तेव्हा मानसी डायरेक्टली ऑफिसमध्ये जाते, सरांची परवानगी घेते आणि म्हणते त्या दिवशी तेजसने ज्या ज्या फाईल चेक केल्या होत्या त्या मला प्लीज भेटतील का, मला जरा ते चेक करायच्या आहेत. तेव्हा सर ती फाईल काढतात आणि तेजसला देतात आणि म्हणतात या 4 फाईल आहेत, पण ह्या 3 फाईल एकदम बरोबर त्याने चेक केल्यात, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ह्या 4थ्या फाईलमध्ये मात्र त्याने हा चुकीचा पेपर साईन केला आहे ज्याच्यामुळे तो आता अरेस्ट झाला आहे. तेव्हा मानसी म्हणते तुमचा तेजसवरती विश्वास आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं तेजस असं करू शकतात. तेव्हा सर म्हणतात की मला काही कळतच नाही आहे, तेजस खूप हुशार आणि प्रामाणिक आहे, त्याच्याकडून अशी चूक झालीच कशी. तेव्हा मानसी म्हणते मला जरा फाईल चेक करू द्या आणि ती एक एक पान चेक करत असताना तिच्या एक खूप मोठी गोष्ट लक्षात येते. तेजसची एक पद्धत असते, तो जेव्हा फाईल चेक करत असतो तेव्हा प्रत्येक पेजवरती त्याने ते पेज चेक केल्यानंतर त्याच्यावरती तो सिरियल नंबर टाकत असतो. प्रत्येक पेजेसवरती तो नंबर टाकत असतो, 1 2 3 4 असे पेन्सिलने नंबर टाकत तो एक एक पेज चेक करत असतो जेणेकरून जो पेज चेक केलेला आहे त्याच्या लक्षात यावं म्हणून जेव्हा मानसी त्या दुसऱ्या फाईल बघते त्याच्यावरती सुद्धा चेक केल्यानंतर त्याने नंबर टाकलेले होते आणि ते नंबर टाकल्याच्या नंतरला त्या फाईल पूर्ण चेक झाल्यात असं त्याचं म्हणणं असतं. त्या फाईल तो बाजूला करतो. त्याच्यानंतर त्याने ती 4थी फाईल घेतलेली असते आणि जो पेपर तो चेक करत असतो तो शेवटचा पेपर असतो. तो झाल्यानंतर तो सगळ्या फाईल सबमिट करणार असतो, पण त्याच वेळेला मोठे सर त्याला बोलावतात आणि मग रणजितने पाठवलेला माणूस तो एक वेगळा पेपर काढून त्या फाईलमध्ये तो अटॅच करतो आणि तो मध्येच करतो, मधल्याच ठिकाणी, आणि चुकून त्याच्यावरती आता तेजसने साईन केलेली असते. तेव्हा मानसी तो पेज बाजूला काढते आणि म्हणत असते सर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तेजसची सही करायची पद्धत बघा. जेव्हा त्याने पेजेस चेक केलेले आहेत त्याच्यानंतरच त्यांची साईन झालेली आहे, चेक केल्यानंतर. मग तुम्ही जर बघितलं तर या पेपरवरती ना त्याने सिरियल नंबर टाकला आहे ना त्यांनी साईन केले. याचा अर्थ हा पेपर नंतर कुणीतरी या फाईलमध्ये आणून ठेवलेला आहे आणि ज्याच्यावरती तेजसने चुकून साईन केले. तुम्ही बघताय ना सर, त्यांची पद्धत तुम्ही आधीपासून बघा, जेव्हापासून ते इथे कामाला जॉईन झालेत तेव्हापासून बघा. तर इथे मानसीने आता शोधून काढलेलं असतं. इकडे तेजस पेपर इकडचा तिकडे होऊ नये म्हणून त्याने एक नवीन ट्रिक शोधून काढलेली असते. त्याने प्रत्येक पेजेसवरती पेन्सिलने छोटे छोटे सिरियल नंबर टाकलेले असतात आणि पूर्ण क्लोज झाल्यानंतर तो पेपर तो चेक झालेला असतो, त्याच्यावरती सिरियल नंबर असतो, तो खोडून टाकत असतो. पण त्यावेळेला जो पेपर रणजितच्या माणसाने अटॅच केलेला असतो त्याच्यावरती ना सिरियल नंबर असतो ना तो त्याने चेक केलेला असतो. तेव्हा इकडे आता तिने खूपच मोठा पुरावा सादर केलेला असतो आणि हा घोटाळा शोधून काढलेला असतो. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते इथे कुठे आजूबाजूला CCTV कॅमेरा आहे का. तेव्हा ऑफिसमध्ये एक CCTV कॅमेरासुद्धा असतो आणि तो चेक केल्यानंतर मानसी म्हणते की हा माणूस कोण आहे जो रोज येतोय आणि तेजसकडे बघतोय, आजूबाजूला फिरतोय, आणि त्याच माणसाने तो पेपर नेऊन तेजसच्या फाईलमध्ये अटॅच केलेला असतो आणि तो माणूस स्पष्टपणे तिथे दिसतोय.
तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की बघा हा कोण माणूस आहे, त्याने तो पेपर तेजसच्या फाईलमध्ये आणून ठेवला आहे आणि तुम्ही विनाकारण तेजसवरती एवढा मोठा आरोप करताय, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता. तर इथे आता CCTV कॅमेऱ्यामध्ये त्या माणसाला बघितलेलं असतं ज्याने तेजसच्या फाईलमध्ये पेपर अटॅच केलेला असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेजसची जी कामाची पद्धत आहे, सिरियल नंबर त्या पेपरवरती नसतो कारण तो पेपर नंतर टाकण्यात आलेला असतो. तेव्हा इकडे आता मानसीने सगळे पुरावे गोळा केलेले असतात आणि ते पुरावे गोळा केल्यानंतर स्वतः जे तेजसचे सर असतात ते पोलीस स्टेशनला जाऊन सगळी अगदी साक्ष देतात आणि तेजसला निर्दोष सिद्ध करत पुन्हा घरी घेऊन येतात. तर इकडे मानसीने दिलेला तात्यासाहेबांना शब्द पूर्ण केलेला असतो. रणजितला आणि गायत्रीला तोंडावरती पाडत तिने तेजसला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. मानसी म्हणते की ते पैसेसुद्धा आमचे नाही आहेत, तेजसचा हात लागला नाही लागला मला नाही माहिती, पण ते पैसे आमच्या कपाटामध्ये नव्हतेच. सकाळी जर मी कपाट आवरते तेजस ऑफिसमध्ये असताना ते पैसे आमच्या कपाटामध्ये ठेवले जातात, त्याच्यामध्ये आमची चुकी काय आहे? कुणीतरी मॅनेजसुद्धा केलं असेल. जसं त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच पैशांच्या बाबतीतसुद्धा फसवण्याचा प्रयत्न केलाच असेल असं मानसी म्हणते आणि तिने तात्यासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करते. तेव्हा मानसी घरी आल्यानंतर म्हणते की तात्यासाहेब बघा तेजसची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, त्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तर तुम्ही आता आमचं नातं स्वीकाराल ना. तेव्हा इकडे तात्यासाहेबांना मानसीने इम्प्रेस केलेलं असतं, त्यामुळे तात्यासाहेबांनी मनापासून मानसी आणि तेजसचं लग्न स्वीकारलेलं असतं.